श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा इकडे लक्ष दे, कारण मी तुझ्याशीच बोलायला आलो आहे. तुला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगायला आलो आहे. येणारे दिवस तुझ्यासाठी खूप काही भरभराट घेऊन आले आहेत. तुम्ही जर या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप काही आशीर्वाद मिळण्यापासून वंचित व्हाल. त्यापेक्षा बाळा, संदेशाला न टाळता संपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर, कारण यात मी तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद देत आहे, जे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. त्यावर तुझा आणि तुझ्या कुटुंबियांचा अधिकार आहे, म्हणूनच ते तुझ्यासाठी पाठवत आहे. त्यावर सर्व काही अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही खूप काही त्रासात असता तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता, तेव्हा देव आज तुझ्याशी बोलायला आले आहेत. तुला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगायला आले आहेत. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या मार्गात येणारे ते अडथळे दूर करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा माझा आशीर्वाद सतत तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे. जर तू या क्षणाला देखील माझी प्रतीक्षा आणि माझी प्रार्थना करत आहे, म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आलो आहे, कारण ती तुझी प्रश्न मला सोडवायचे आहेत. बाळा निश्चिंत राहा. जिथे आम्ही येतो तिथले अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागू लागतात. तुझ्या त्या सर्व काही यातना, तुझे ते सर्व काही दुःख संपवणारा आशीर्वाद आज मी घेऊन आलो आहे. तू जर या संदेशात जे काही आशीर्वाद प्राप्त करशील ते चिरकाल तुझ्यासोबत जुळून राहतील. बाळा, कधीही कोणी जर तुला काही गोष्टींनी दुखावले असेल आणि त्या क्षणाला तुझे मन दुखावले गेले असेल तर त्या क्षणाला माझे स्मरण कर, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. माझे बोल, माझे वचन हे तुम्हाला सुखावणारे आहे. तर निश्चितच तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. तुम्ही भाग्यवंत आहात, कारण तुमचा पुढील काळ खूप काही सुखाने आनंदाने भरलेला आहे. बाळा विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे काही येत आहे ते सुखावह आणि आनंदी करणारे आहे. तुम्ही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या दैवी ऊर्जेवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत याला शेअर करा. देव म्हणतात, बाळा मी तुझा आश्रयस्थान आहे. मी तुझ्या प्रत्येक संकटात तुला सहाय्य देईल, तुला मदत करेल. बाळा, जेव्हा अडचणी तुझ्या पुढे येऊन उभ्या राहतात तेव्हा मी तुला मदत करून त्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो. बाळा, माझ्या उपस्थितीत तू न घाबरता उभा राहा, कारण मी सतत तुझे संरक्षण करत आहे, तुला मदत करत आहे. ती मदत स्वीकार करण्यासाठी या क्षणाला देखील तू मला हाक मारली आहे, म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आलो आहे. निश्चिंत राहा, पावले पुढे टाकत राहा. माझे देवदूत तुला मदत करणार आहेत. विश्वास ठेव, तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी आजपर्यंत अशक्य वाटणाऱ्या होत्या त्या आता शक्य वाटू लागतील. तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे अशक्य वाटत होते, पण आता इथून पुढे देवाच्या कृपेने ते सर्व काही होईल आणि तुम्ही ते सुख भोगाल. देव म्हणतात, सर्व काही जीवन दुःखातच जाईल असे नाही. कधी कधी काही वेळ कठीण असते, त्यामुळे तुम्हाला तो संघर्ष पाहावा लागतो. कधी काही कठीण काळ
पाहावा लागतो, कारण तुमचे कारण असते ते मागील कर्म. म्हणूनच निरंतर सांगत आहे, चांगले कर्म करा. तुम्ही जर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू इच्छिता, सुख, संपन्नता, आशीर्वाद येत आहेत. स्वामी म्हणतात, जो कोणी माझा प्रिय बाळ लक्षपूर्वक एकांत मनाने हा संदेश ऐकत आहे, त्याची सर्व काही स्वप्ने पूर्ण होणार आणि माझे आशीर्वाद त्याला मिळणार. या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्या तुमच्या नात्यांना शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, तुम्हाला या क्षणाला देखील काही चिंता असतील, काही क्लेश असेल, काही दुःख असतील, काही यातना असतील, तर त्या माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि पुढे तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यापासून दूर आहे, पण तसे काही नाही. मी सतत आणि सतत तुमच्या जवळ आहे. मी तुमच्या अवतीभोवती राहूनच तुमचे संरक्षण करत आहे. कधी मी तुम्हाला कोणत्या रूपात तर कधी कोणत्या रूपात दिसून येतो, पण कधी तुम्ही त्याकडे लक्ष पुरवता आणि कधी दुर्लक्ष करता. स्वामी म्हणतात, देवांची निरंतर कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. तू मागितलेले तुला ते सर्व काही मिळणार आहे. ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत, ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. तू पुढे चालत राहा, कारण तू जर थांबलास तर आशीर्वाद देखील थांबतील. म्हणूनच पुढे चालत राहा. तुला मी विश्रांतीसुद्धा देईल ज्या क्षणाला तुला त्याची आवश्यकता असेल. बाळा, घाबरू नको. कर्म हे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहेत, तेव्हा कर्मांना टाळू नकोस, कारण हे कर्मच तुझ्यासाठी खूप काही देणारे ठरणार आहेत. तुझे कार्याप्रती विलक्षण ओढ मी पाहत आहे. बाळा, तुझ्यासाठी मी सतत कार्य करत आहे. जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस, तर मी आज देखील तुझ्यासाठी असे अद्भुत आशीर्वाद घेऊन आलो आहे, ज्यामुळे तुझ्या मनातील त्या सर्व काही इच्छा तू प्रगट कराव्या आणि मी तुला आशीर्वादासह त्या द्याव्या. बाळा, निश्चिंत राहा, कारण माझे आशीर्वाद तिथे तिथे येतात जिथे तुम्ही खूप काही संघर्ष करताना दिसता, तुम्ही खूप काही धडपड करताना दिसता. बाळा, माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आहे. ते अद्भुत तुमच्या मार्गात येत आहे. अनपेक्षित लाभ, आर्थिक चमत्कार तुझ्या वाट्यात येणार आहेत, कारण तू त्या दिशेने ते कर्म केले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे दुःख, तुझ्या त्या विचारांच्या सर्व काही समस्या आणि तुझ्यासाठी मी आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. जेव्हा तुला ते त्रास होतात, त्या क्षणालाही तू माझ्याकडे यावे आणि ती प्रार्थना करावी, कारण मी तुझ्यासाठी कार्य करू इच्छितो. आणि जे काही कार्य होत आहे ते आज जरी तुला पडद्याआड जाणवत असले तरी देवांचे अविरत अखंड कार्य सुरू आहे आणि ते तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे. बाळा, निश्चिंत राहा, कारण तुझे भोग लवकरच संपणार आहेत. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. एक दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करणार आहे. ती आहे दैवी शक्ती. दैवी शक्तीसमोर कुठलीही नकारात्मक ऊर्जा राहू शकत नाही, कारण दैवी ऊर्जा हे तिथेच प्रवेश करते जिथे देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण एकाग्र मनाने श्रद्धा ठेवून केले जाते. त्याचप्रमाणे तू माझे स्मरण, देवाचे स्मरण करत आहेस, ती प्रार्थना करत आहेस, कारण तू केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे. बाळा, मी पुढील काळात तुम्हाला आराम, सुख
आनंद आणि खूप काही विश्रांतीही देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुमच्या मनात त्या खूप काही चिंता आहे की माझे हे क्लेश कधी संपतील, माझा हा संघर्ष कधी थांबेल. पण शांतता पाळा, कारण सर्व काही योग्य वेळेवर तुमच्याजवळ येणार आहे. देवांचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी निरंतर येणारे आणि तुम्हाला आनंद देणारे आहे. मनातल्या चिंता, व्यग्रता दूर करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. लवकरच तुम्ही या 24 तासात एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात, कारण देव तुम्हाला ती देऊ इच्छितात. निश्चिंत रहा, कारण येणारा काळ तुमच्यासाठी सुखद आणि सुखद अनुभव देणारा आहे. या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहात. तुमचे जे काही आजपर्यंत काही द्वेष करणारे, तुमच्यावर ईर्ष्या ठेवणारे आणि तुमच्या कार्यात खूप अडथळे आणणारे आता तुमच्यापासून दूर होणार आहेत. त्यांनी तुम्हाला मागील काळात खूप काही त्रास दिला आहे. तुम्ही त्या वेदना सहन केल्या आहेत, ते दुःख, ते क्लेश सहन केले आहे. पण आता इथून पुढे देवाने तुमच्यासाठी अगदी निराळा आणि वेगळा मार्ग तयार केला आहे, कारण त्यावर तुमच्यासाठी कोणीही तुमच्या कार्यात मध्ये येणार नाही, तुमच्या कार्यात अडथळा आणणार नाही. आता असा सुखकर मार्ग देवाने तुमच्यासाठी निर्माण केला आहे. तेव्हा हे सुख उपभोगण्यासाठी, हा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही पात्र ठरला आहात. म्हणूनच देवाने तुमच्यासाठी ते सर्व काही देण्याचे योजले आहे. तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका, कारण देव प्रत्येक क्षणात तुमची आशा, अपेक्षा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतात. याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. आज आणि आत्ता या क्षणाला कित्येक भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या असतील आणि कित्येकांच्या पूर्ण होतील, अगदी या क्षणाला देखील. तरीही जर तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू इच्छित असाल तर स्वामींची मनोभावे प्रार्थना करा, देवाची मनोभावे प्रार्थना करा आणि तुम्हाला जे काही प्राप्त आहे, मग ते सुख असो, समाधान असो, ऐश्वर्य असो, पैसा असो किंवा तुमची आवडती व्यक्ती तुमच्याकडे असो, त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका, कारण देव महान आहेत. देवांची कृपा ही निरंतर प्रत्येक भक्तावर वेगवेगळ्या रूपात बरसत आहे. तुम्ही ते आनंद प्राप्त केले असतील. आता या क्षणाला देखील तुम्ही आनंदित असाल तर होय, मी आनंदित आहे असे लिहायला विसरू नका, कारण तुमचा आनंद अधिक वाढेल आणि जेव्हा तुम्ही हे लिहाल त्या क्षणाला ते वाचणारे देखील आनंदित होतील, कारण देव प्रत्येक ठिकाणी विराजमान आहेत. तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी जाणतात आणि स्वामी त्या पूर्ण करण्यासाठी निरनिराळे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पाठवतात. काही चमत्कार देखील कुणासोबत घडू लागतात. जर तुमच्याही सोबत ते मागील काळात घडले असेल, या काळात घडले असेल तर होय म्हणून लिहा आणि देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामींची निरंतर कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा विश्वासाने स्वीकार करा, कारण देव तुम्हाला आनंदित पाहू इच्छितात, तुमचे कार्य पूर्ण करू इच्छितात. म्हणूनच आज देव तुमच्या समोर आनंदी रूपात आले आहेत. तुम्ही आनंदी असावे, तुमच्या मुखावर ते स्मित हास्य असावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, कधीही निराश होऊ नकोस, कारण पुढील क्षण हा तुझाच असेल, तुझ्यासाठीच असेल. जे काही येत आहे ते आनंद तुझ्यासाठीच आहेत. मग फक्त विसरू नको, येणारे आशीर्वाद देवांकडूनच येत आहे. पदोन्नती देवाकडूनच येत आहे. विशेष चमत्कार देवांकडूनच येत आहे. देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका आणि जे तुम्हाला हवे असेल
त्यासाठी देवाची प्रार्थना करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, प्रगतीची दिशा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांच्या आरोग्यांना समस्या आहे त्यांचे आरोग्य उत्तम होण्यासाठी स्वामी त्यांना ते आशीर्वाद देवो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.